सुंदर. देव बोले तुरासी वेगे हाकी रथासी या गोपिकाच्या शोकासी न पावे मनसी एका जनार्दनी रथ गेला निघोनी वाऱ्याच्या वेगाने रथ पळाला वाऱ्याच्या. असं भागवतात वर्णन आहे. रथ निघाला गोकुळाच्या बाहेर पडला. 1 घंटा देव रडत होते. 1 घंटा ब्रह्मांडाचा मालक त्यांनी रडावं गोपिकांसाठी. भक्तासाठी रडतो पण मात्र त्याच्यासाठी दिलं पाहिजे. काय दिलंय गोपिकांनी? भाव दिला होता. भाव प्रेम दिलं होतं भगवंत. आणि असा हा भगवान परमात्मा वाऱ्याच्या वेगाने पळाला. त्या दिवसापासून त्या गोपिका रडतायत, भगवंताची आठवण काढतायत. राजा परीक्षिताने विचारलं, महाराज देव गेले परत वापस नाही का आले वृंदावनावरून? मध्ये शुकाचार्य सांगतात वृंदावन परित्यज्यम पादम एकन्न गच्छामि. आजही त्या वृंदावनामध्ये गेले देहाने पण मात्र भगवान परमात्मा आजही त्या वृंदावनामध्ये आहे. आणि असे हे भगवान परमात्मा मथुरेला जातायत. जाता जाता एका झाडाखाली अक्रोडाखाली दुपारीच्या 12 वाजता रथ थांबवला. यमुनेच्या डोहामध्ये अक्रोड काका माध्यान्ह संध्या करण्यासाठी गेलेले. हातामध्ये पाणी घेतलं, यमुनेच्या डोहामध्ये गेले आणि सूर्यनारायणाला अक्रोड काकाने अर्घ्य दिले. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पाण्यामध्ये नमस्कार केला, रथात येऊन बसले. रथ निघाला. रथ निघाल्यानंतर भगवंताने काकाला विचारलं, काका सूर्यनारायणाला तुम्ही अर्घ्य दिले मी हे पाहिलं पण पाण्यात नमस्कार का केला हे नाही कळालं म्हणजे मला. अक्रोड काकाने सांगितलं जो रथात बसला तो पाण्यात दिसला म्हणून पाण्यात नमस्कार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. रथात बसलेला दर्शन भगवंताने पाण्यामध्ये दिले. अक्रोड काकाला जीवन धन्य करून टाकलंय. रथ निघाला. रथ पुढे निघाल्यानंतर कोण आडवं आलं तर म्हणले कुब्जा रस्त्याने आडवी आली. कुब्जा भगवंताला कशी आहे? कुबडी आहे. हातामध्ये चंदनाची वाटी घेऊन चाललेली आहे. कुबडी आहे. लोक नाव ठेवतात तिला, लोक चिडवतात तिला, लोक हिणवतात तिला. पण आज भगवान परमात्मा म्हणतात हे सुंदरी. हिण मागे वळून पाहिलं इथं कोण सुंदर आहे बाबा? भगवान परमात्मा म्हणतात मावशी तुम्ही फार सुंदर आहेत म्हणले तुम्ही. अरे चेष्टा करतो का काय माझी? मावशी मी चेष्टा करीत नाही. तुमच्यासारखं सुंदर कोणी नाही. अरे बाळा तुला काय पाहिजे? तुमच्या हातातले चंदन पाहिजे. सर्वांगे हरिचंदनम सुललितम. सगळ्या अंगाला मावशीनं चंदन लावलं तुमच्या मावशीनं भगवंताच्या. आणि भगवान परमात्म्याने ताडाच्या झाडासारखी सरळ करून टाकली. गोपाल कृष्ण भगवान की जय.